नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, एखादा विद्यार्थी ज्या वेळेला कॉलेजमध्ये जात असतो त्यावेळेला त्याने कॉलेजचं साहित्य बरोबर घेतलंय का हे बघायच्या अगोदर तो आपला मोबाईल आणि त्याच्याबरोबर इयरफोन बरोबर घेतलेत की नाहीत हे जास्त काळजीने बघतो. विद्यार्थ्याचं जाऊ दे, अगदी आपण बसमध्ये किंवा ट्रेनने ट्रॅव्हल करत असताना, त्याचबरोबर कॉफी घेत असताना, मॉर्निंग वॉक करत असताना, जिम मध्ये सुद्धा अशा अनेक ठिकाणी आपल्याला अनेक व्यक्ती इयरफोन लावून बसलेले आपल्याला दिसतात. ह्याच्यामुळे होतं काय की ज्या व्यक्तीने इयरफोन लावलाय त्याचा इतर कुणाला त्रास होत नाही हे तर खरं आहे, पण त्याचं आयुष्य मात्र ह्याच्यातून काही डिस्टर्ब होतंय का हे बघणं मात्र खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच ऐकूयात ह्या काही न्यूजमध्ये सगळ्यात पहिली न्यूज आपल्याला दिसेल की चेन्नईच्या रोड ट्रॅफिक डिपार्टमेंटनं असं सांगितलंय की निदान वर्षाला 200 ऍक्सिडेंटल डेथ ह्या इयरफोनच्या वापरामुळे झालेल्या दिसून आलेल्या आहेत. त्याचबरोबर आणखी एक न्यूज तुम्हाला दिसेल की ज्याच्यामध्ये एक व्यक्ती इयरफोन घालून रस्ता क्रॉस करत असतो आणि त्यावेळेला त्याला आलेल्या वाहनाचा सुद्धा आवाज आला नाही आणि त्यामुळे त्या वाहनाची धडक त्याला बसली. आणखी एक न्यूज आहे ती जयपूर मधली आहे. जयपूरमध्ये एक मुलगी रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना तिने इयरफोन लावला होता आणि त्यामुळं तिला येणाऱ्या ट्रेनचा सुद्धा आवाज आला नाही आणि त्यामुळं त्या ट्रेन ऍक्सिडेंटमध्ये तिची डेथ झाली. हे ऍक्सिडेंटल तर जाऊ देच, त्याचबरोबर अलका याज्ञिकनं सुद्धा एक बाईट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिनं असं म्हटलंय की तिला स्वतःला इयरफोनच्या वापरामुळे हिअरिंग लॉस झाला, म्हणजेच कानानं ऐकू येण्याची क्षमता कमी झालेली आहे आणि त्यामुळे तिनं स्वतःहून सांगितलंय की जर तुम्ही इयरफोनचा अतिरिक्त वापर करत असाल तर तो कमी करा. जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा सांगितलंय की जगभरामध्ये 100 कोटी लोक आज कानाच्या विकारानं त्रस्त होण्याच्या बॉर्डरवरती आलेले आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण इयरफोनचा अतिरिक्त वापर हा आहे. आता त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलंय की ह्यापैकी 43% लोकांना आतापर्यंत काही ना काही कानाची तक्रार ही झालेलीच आहे आणि त्या तक्रार झालेल्या व्यक्तींच्या मध्ये 12 ते 24 वयोगटातल्या मुलांचा समावेश जास्त आहे. थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की आपली जी यंग जनरेशन आहे त्याला इयरफोनचं अतिरिक्त वापर कानाच्या आजारांच्याकडे घेऊन जातोय. इयरफोनचा अतिरिक्त वापर केला तर ऐकू येण्याची क्षमता कमी होते, पण ती कशी कमी होते ह्याच्यासाठी थोडं आपण कशा पद्धतीने आवाज ऐकतो हे बघूया. ज्या वेळेला आपण कुठलाही आवाज कानावरती घेतो त्यावेळेला तो आवाज कानाच्या पडद्यापर्यंत येतो. कानाच्या पडद्यातून मग हा आवाज कानामध्ये असणारे जे छोटे छोटे बोन्स असतात त्यांना इयर ऑसिकल म्हटलंय तिथपर्यंत पोहोचतो आणि मग तिथून हा आवाज आपल्या कानामध्ये असणार जे पाण्यासारखं फ्लुइड आहे ज्याला कॉक्लिअर फ्लुइड असं म्हटलंय तिथपर्यंत पोहोचतो. कॉक्लिअर फ्लुइड मध्येच आपल्या कानामध्ये केसांच्या सारख्या छोट्या छोट्या पेशी असतात त्यांना हेअर सेल्स असं म्हटलंय. तिथपर्यंत जेव्हा हा बाहेरून आलेला आवाज पोहोचतो त्यावेळेला हेअर सेलचं व्हायब्रेशन होतं आणि जेवढा आवाज जास्त तेवढं हे व्हायब्रेशन जास्त प्रमाणात होत जातं. आता त्यामुळे होतं काय, जर आवाज अगदी जास्त तीव्र असेल तर त्यावेळेला ह्या हेअर सेल जास्त प्रमाणात व्हायब्रेट होतात, कधी कधी त्या बेंड होतात आणि कधी कधी त्या एकमेकांमध्ये गुंतून सुद्धा बसतात. थोडक्यात काय तर ज्या वेळेला खूप तीव्रतेचा आवाज कानावरती पडतो, तो जास्त वेळ कानावरती पडतो, त्यावेळेला खूप व्हायब्रेशन झाल्यामुळे ह्या हेअर सेल डॅमेज होतात आणि हा डॅमेज परमनंट असतो. आणि त्यामुळं एकदा का ह्या हेअर सेल डॅमेज झाल्या, आपल्याला ऐकू येण्याची क्षमता कमी झाली की मग मात्र आपल्याला आयुष्यभर कमी ऐकू येण्याची, त्याचबरोबर कानात आवाज येण्याची किंवा स्पष्टपणे उच्चारण ऐकू न येण्याची तक्रार सुरू होते. इयरफोनचा जर जास्त वापर केला तर हायपर अॅक्युसिस हा सुद्धा एक आजार होतो. बऱ्याच वेळेला इयरफोन सतत वापरल्यामुळे कानामध्ये आवाज यायला लागतात आणि त्याला टिनिटस असं म्हणतात. असा टिनिटस ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला आजूबाजूने अगदी थोडा जरी आवाज कानावरती पडला तरी सुद्धा तो त्या व्यक्तीला खूप तीव्रतेने ऐकू येतो आणि त्यामुळे त्याची चिडचिड सुद्धा होऊ शकते. ह्या सगळ्या सिंड्रोमलाच हायपर अॅक्युसिस असं म्हटलंय. तसंच इयरफोनचा वापर आपल्या मेंदूवरती सुद्धा परिणाम करतो. इयरफोनच्या ज्या साऊंड वेव्ज असतात त्याच्यातून ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट आतमध्ये येत असतात त्याचा सरळ सरळ ब्रेन सेल्स वरती परिणाम होतो आणि त्यामुळं मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा घट दिसून येते. इयरफोनमुळे इन्फेक्शन होण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजेच आपण ज्या ज्या वेळेला इयरफोन वापरतो त्या त्यावेळेला आपण ते इयरफोन कधीही व्यवस्थित स्वच्छ करण्याची तसदी घेत नाही.
जसं आपण बॅगमध्ये ठेवले असतील किंवा त्याचे केस मिळते त्याच्यामध्ये ठेवले असतील, कसे कुठेही अस्ताव्यस्त टाकले असतील, तिथून आपण ते इयरफोन उचलून सरळ कानाला लावतो आणि त्यामुळं त्या इयरफोनवरती जे जंतू साठलेले असतात ते सरळ आपल्या कानामध्ये जाऊन जंतू संसर्गामध्ये वाढ करतात आणि मग त्यामुळं आपल्याला कानाचे इन्फेक्शन तर होतातच, पण त्याचबरोबर ह्याच कानामधून आपल्या मेंदूपर्यंत सुद्धा सहजपणे ह्या जंतूंना पोचता येतं आणि मग काही मोठ्या इन्फेक्शन्सला सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं. इयरफोनचा सगळ्यात मोठा परिणाम होतो की इयरफोन सतत वापरलेला व्यक्ती हा सामाजिक दृष्ट्या एकटा पडतो. आता हे कसं काय होतं तर बघा की जर एखाद्या व्यक्तीने इयरफोन कानामध्ये लावला असेल तर त्याला आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपल्याशी कोण बोलतंय हे काहीही कळत नाही. साहजिकच तो ह्या प्रत्येक सामाजिक घटकांच्या पासून दूर जातो. त्याचबरोबर असंही होतं की ज्याला असं वाटतं की आपल्याला कोणी काही येऊन बोलू नये, आपल्याला कोणी काही येऊन विचारू नये, त्यावेळेला तो व्यक्ती अगोदरच आपल्या कानामध्ये इयरफोन घालून बसतो. ह्यामुळे होतं काय तर सामाजिक दृष्ट्या एक दुरावा निर्माण होतो आणि मग इयरफोनचा फक्त शरीर किंवा मनावरतीच नव्हे तर आपल्या सामाजिक संबंधांच्या वरती सुद्धा एक विपरीत परिणाम दिसून येतो. बऱ्याच वेळेला गरज म्हणून इयरफोन वापरावा लागतो, अनेक वेळेला मीटिंग्स असतात त्या कराव्या लागतात. तर ह्या वापराचा सुवर्ण मध्य कसा साधायचा त्याचे काही पॉइंट्स बघूया. इयरफोन जर तुम्ही वापरत असाल तर सेफ ड्युरेशन मेंटेन करा, म्हणजेच निदान 30 मिनिटाच्या वरती सलग इयरफोनचा वापर करू नका. त्याचबरोबर सेफ व्हॉल्यूमचा सुद्धा वापर करा, म्हणजेच तुमच्या इयरफोनची जेवढी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या 60% वरती जाऊन जास्त तीव्रतेचा आवाज ऐकू नका. आजकाल अनेक इयरफोनमध्ये तुम्ही जास्त आवाजात ऐकत असाल तर एक सिग्नल येतो, त्यावेळेला तुमच्या आवाजाची तीव्रता कमी करा जेणेकरून त्रास कमी प्रमाणात होईल. तसंच इयरफोन वापरत असताना राईट फिट इयरफोन वापरा, म्हणजेच तुमच्या कानाला व्यवस्थित फिट होणारा असू दे. खूप साईज मोठी असेल, खूप कमी असेल तरी सुद्धा त्याचा कानाच्या स्नायूंच्या वरती ताण पडेल, तोही एक त्रासदायक भाग आहे. त्याचबरोबर ओव्हर द इयर इयरफोन आजकाल मिळतात, ते वापरले तरीही चालतील. ह्याच्यामुळे होतं काय तर कानाच्या ट्रॅकमध्ये डायरेक्ट इयरफोन ठेवत नाही आणि त्यामुळे तिथं होणारे इन्फेक्शन आणि बाकी अनेक गोष्टींच्या पासून आपला त्रास वाचेल. त्याचबरोबरची भरपूर आवाजाची ठिकाणं आहेत, जसे की बस, ट्रेन किंवा वॉकिंग करत असताना, ड्रायव्हिंग करत असताना आपण अनेक जण इयरफोन वापरत असतो. तर त्यावेळेला इयरफोनचा वापर जाणीवपूर्वक टाळा, कारण आपल्या भोवती जेवढं नॉइझी एन्व्हायरमेंट आहे, आपल्या भोवती जेवढा आवाज खूप आहे तेवढाच आपल्याला इयरफोन मधून येणारा आवाज कमी येतो आणि मग नाईलाज असतो आपण इयरफोन मधून येणारा आवाज वाढवतो आणि मग त्याचे तोटे आपल्याला सुरू होतात. त्यामुळं जेव्हा आवाज खूप असेल तेव्हा इयरफोन वापरणं टाळा आणि तरी सुद्धा जर वापरायची वेळ आली तर मात्र नॉईज कॅन्सलेशनची सुविधा असणारे इयरफोन वापरा. ह्याच्यामुळे होतं काय तर आपोआपच आजूबाजूला जे आवाज आपल्या कानावरती पडत असतात ते कमी होतात आणि त्यामुळं आपल्याला इयरफोन मधला येणारा आवाज खूप जास्त वाढवण्याची गरज पडत नाही. तसंच इयरफोन वापरत असताना त्याची स्वच्छता सुद्धा ठेवा, त्याला व्यवस्थित सॅनिटाईज करा. बॅगमध्ये किंवा त्याच्या केसमध्ये ठेवत असाल तर ती सुद्धा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला अनेक इन्फेक्शन्स पासून वाचता येईल. आणि शेवटी बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला डोळ्यांना अंधुक दिसायला लागतं त्यावेळेला चष्म्याचा नंबर तपासतो, डोळ्याला काही त्रास आहे का हे सुद्धा तपासतो. पण आपल्या कानाला ऐकू येण्याची क्षमता कमी झाली आहे म्हणून पटकन डॉक्टरांच्याकडे जाऊन कानाची तपासणी मात्र करून घेतलेले लोक आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा की जर तुम्हाला कानाच्या ऐकू येण्याच्या क्षमतेमध्ये काही अडचणी येत असतील तर लगेचच सल्ला घ्या, तपासणी करा आणि त्याचं कारण सुद्धा शोधा. WHO सुद्धा असं म्हटलंय की हिअरिंग लॉस इज परमनंट बट प्रिव्हेंटेबल, म्हणजेच कानाने ऐकू येण्याची क्षमता जर कमी झाली तर ती आपण दुरुस्त करू शकत नाही, पण ती क्षमता कमी होणं मात्र आपण नक्कीच टाळू शकतो. त्याच्यासाठी एक चांगला डाएट, हेल्दी लाईफस्टाईल, त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये सांगितलेले कर्णपूर्णासारखे उपाय आणि योगा प्रॅक्टिस, भ्रामरी ह्यासारखे प्राणायाम करून सुद्धा आपण आपल्या कानाचं आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतो. आणि शेवटी एवढंच म्हणतो की इयरफोनचे त्रास एवढे होत आहेत हे आपल्याला कळालंय आणि तरी सुद्धा जर आपण सतत इयरफोनचा वापर करत असोत तर मात्र एक दिवस आपल्याला कानाचं मशीन म्हणजेच हिअरिंग एड्स वापरण्याची वेळ नक्कीच येईल. तर ती वेळ आपल्यावरती येऊ देऊ नका. आपल्या कानाचं आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, ते सांभाळा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.